नमस्कार, मी अक्षता पवार. न्यूज मराठी 24/7 वर आपलं स्वागत. देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात. देशभरात अनोख्या शैलीत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर गुजरातमधील 1 लाख सनातन्यांनी मिळून हनुमान चालीसाचं पठण केलं. तसंच आपल्या प्रिय हनुमानजीसाठी 151 किलोचा केक बनवण्यात आला, जो या कार्यक्रमाचं आकर्षण ठरलाय. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्तर प्रदेशमधील लखनौ शहर एका भीषण हत्येनं हादरले. हॉटेल शरणजीत मध्ये अर्शद नावाच्या व्यक्तीनं स्वतःच्या आई आणि 4 बहिणींची हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांची हैदराबाद येथील निवासस्थानी भेट घेतली. या दरम्यान रेड्डी यांनी एक मजबूत IT इकोसिस्टम विकसित करण्यासाठी नडेला यांच्याकडून मदत मागितली आहे, जेणेकरून हैदराबादला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील आघाडीचं शहर म्हणून ओळखलं जाईल. गुजरातच्या सुरतमध्ये भीषण अपघात घडलाय. हजीरा औद्योगिक क्षेत्रातील स्टील प्लांटला आग लागली. यात 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 1 जण जखमी आहे. यूपी सरकारचे मंत्री संजय निषाद यांच्या ताफ्याचे वाहन खड्ड्यात पलटी झाल्यानं या अपघातात महिला कामगारांसह 5 जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीत अतुल सुभाष सारखी घटना घडली आहे. पतीनं घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. पत्नीचे कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानं खळबळ माजली. आता या प्रकरणाचा शोध पोलीस घेत आहेत. अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया, आई आणि भाऊ तुरुंगात आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयानं निकिता सिंघानियाच्या जामीन याचिकेवर 4 जानेवारी रोजी निकाल देण्याचे निर्देश दिलेत. महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर महाराष्ट्र सरकार सातत्याने कारवाई करताना दिसते. त्यातच आता ATSनं बांगलादेशातील 9 नागरिकांना अटक केली आहे. जयपूरच्या अजमेर ऑक्सिजन गॅस प्लांट मध्ये 200 ते 300 मीटर पर्यंत गॅसची गळती झाली. यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि प्लांट मधील गॅस गळती थांबविण्यासाठी तातडीनं कारवाई देखील केली. हरियाणातील गुरुग्राम मध्ये एका अपंग महिलेला विकून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तक्रारीनंतर तिघांविरुद्ध सोहना शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.